विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हा पाठ। आणि आज आपल्याला या पाठामध्ये जैवतंत्रज्ञानाचे फायदे अभ्यासायचे। काय काय फायदे झाले जैवतंत्रज्ञानामुळे या अगोदर आपण अभ्यासलं। जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, कशाला म्हणतात जैवतंत्रज्ञान? जैवतंत्रज्ञानामध्ये मानवाच्या फायद्यासाठी काही जनुकांमध्ये बदल घडून आणला जातो, त्याचबरोबर संकर केले जातात आणि या सगळ्यांचा उपयोग पेशी पातळीवर काम करणारे हे जैवतंत्रज्ञान, या सगळ्यांचा उपयोग मानवाच्या हितासाठी किंवा माणसाच्या प्रगतीसाठी किंवा अनेक रोगांवर मात करण्यासाठी, अपेक्षित गुणधर्म असणाऱ्या फळांच्या फुलांच्या जाती तयार करण्यासाठी किंवा अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। हे आपण या अगोदर अभ्यासलं। म्हणजे मानवाच्या फायद्यासाठी सजीवांमध्ये कृत्रिमरित्या बदल घडून आणला जातो, त्याचबरोबर आणि हा बदल कसला असतो? उपयुक्त बदल असतो। त्याचबरोबर संकर घडून आणण्याचं काम किंवा सुधारणा करण्याचं जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाला जैवतंत्रज्ञान म्हणतात। आणि संकर घडून आणतात म्हणजे दोन वेगवेगळ्या पिकांची जनुक किंवा दोन वेगवेगळ्या प्राण्यांची जनुक एकत्र करून विविध पिकांच्या संकरित प्रजाती आपल्याला तयार करता येतात, याला संकर म्हणतात। विशेष करून फळांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये अशा प्रकारचे संकर वारंवार केल्याचा आपल्याला अनुभव आहे। आता जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत? जैवतंत्रज्ञानामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा झाला की आपल्याला अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये एक वेळ अशी होती की आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागायचं। 1972चा दुष्काळ सांगितला जातो, त्या दुष्काळामध्ये काय होतं आणि काय नव्हतं आता आपल्याला वारंवार दुष्काळ पाहायला मिळतात। परंतु 1972च्या दुष्काळामध्ये अन्नधान्यांची कमतरता होती, तूट होती, लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं, उपासमार होत होती, पाणी भरपूर होतं, पाऊसही होता। आता आपण दुष्काळाचा सामना वारंवार करतो। एखादं वर्ष अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्या लोकांना तर जातं, परंतु वारंवार दुष्काळ। आणि हा दुष्काळ कसला असतो आपल्याला दुष्काळामध्ये खायला मिळत नाही का? आज खाण्या वाचून कुणी मरत नाही, खाऊन खाऊन मरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं। म्हणजे अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये आपण सक्षम झालो, आपल्याला अन्नधान्य मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्याची कला अवगत झाली आणि हे सगळं जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालं। दुष्काळ होत आहेत आता पाण्याचे, पाण्याविना आपण वनस्पती होरपाळताना पाहतोय, माणसं प्राणी स्थलांतर करतात मोठ्या प्रमाणामध्ये, माणसं देखील स्थलांतरित होतात किंवा मरतात सुद्धा, प्राणी काही नामशेष झाले पाण्याअभावी, काही वनस्पतींच्या प्रजाती नामशेष झाल्या। आता कोरडे दुष्काळ तयार व्हायला लागलेले आहेत किंवा आपल्याला त्यांचा सामना करावा लागायलाय। म्हणजे जैवतंत्रज्ञानाचा फायदा काय झाला? प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणं आपल्याला शक्य झालं। अगोदर एखाद्या हेक्टर म्हणजे 2.5 एकर आणि एकर 40 गुंठे, एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये उत्पादन किती निघत होतं तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारा। तुम्ही लहान असताना आपल्या शेतामध्ये 1 एकर शेत असेल तर 1 एकर शेतामध्ये ज्वारी किती व्हायची, गहू किती व्हायचे आणि आता किती होते? म्हणजे याचं प्रमाण वाढलं हे नक्की आपल्याला मान्य करावं लागेल। एकेकाळी अन्नधान्यासाठी परावलंबी असणारा आपला देश आज जगामधला प्रमुख निर्यातदार देश बनलाय। आणि हे सुद्धा दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना सुद्धा वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्य विषयक गरजा भागवण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची भूमिका किंवा हा महत्वाचा फायदा आहे। दिवसेंदिवस जमीन काही वाढत नाही, जमीन मात्र आहे तेवढीच आहे, परंतु लोकसंख्या मात्र वाढते। मर्यादित जमिनीमध्ये विशिष्ट भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे आणि वाढत्या लोकांच्या अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी जैवतंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे। विशिष्ट आपल्याला अपेक्षित गुणधर्म असणाऱ्या, जास्त उत्पादन देणाऱ्या, अधिक प्रतिकारक क्षमता असणाऱ्या, दुष्काळ किंवा अवर्षण यासारख्या संकटांचा सामना करू शकणाऱ्या पिकांच्या प्रजाती जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करता आल्या आणि हा जैवतंत्रज्ञानाचा प्रमुख फायदा आहे। म्हणजे प्रति हेक्टरी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं। त्यानंतर नंबर 2चा फायदा, आता आपल्याला जास्त उत्पादन तर घ्यायचंय, परंतु कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय। माणसाला निसर्गाकडून अधिकात अधिकच मिळवायचंय। म्हणजे जर
आंब्याला आंबे येण्यासाठीचा कालखंड साधारणपणे 3-4 महिन्याचा जर असेल, उन्हाळ्यातला विचार केला तर आंबा आल्यापासून परिपक्व किती दिवसामध्ये होतो, टरबूजाच्या वेलीला टरबूज लागल्यापासून पिकतं किती दिवसात किंवा खाण्यायोग्य होतं किती दिवसात, हा कालखंड देखील कमी केला. म्हणजे लवकर फळ येणार किंवा लवकर भाज्या येणार, लवकरात लवकर त्या वनस्पतींच्या फळांचा पालेभाज्यांचा आपल्याला उपयोग करता कसा येईल यासाठी अपेक्षित तसे बदल त्या वनस्पतींमध्ये केले आणि फळधारणा लवकरात लवकर होईल अशा प्रकारच्या प्रजाती जैवतंत्रज्ञानामुळे तयार करता आल्या. आणि याचा परिणाम काय झाला, वर्षामध्ये आपल्याला एखाद्या पिकाचं एक उत्पादन घेता येत असेल तर त्याचे 2-3 पिकं घेता येतात. म्हणजे लवकरात लवकर फळधारणा होण्यासाठीच्या प्रजाती विकसित केल्या. त्यामुळं वर्षाकाठी उत्पादनामध्ये होणारी वाढ ही आपोआप यामुळे आपल्याला साधता आली किंवा हे सगळं शक्य झालं. आणि मग दिवसेंदिवस मागणी वाढते. या मागणीला पुरवठा करण्यासाठी आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे देखील गरजेचं वाटू लागलं आणि जैवतंत्रज्ञानाने हे शक्य झालं. हा सुद्धा फायदा आहे. आपण फायद्यांचा विचार करत असताना तोट्यांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. जैवतंत्रज्ञानानं अनेक सुधारणा झाल्या, अन्नधान्यामध्ये आपण सक्षम झालो, परंतु हे अधिकात अधिक प्रतिकारक क्षमता असणाऱ्या पिकांच्या जाती, रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जैवतंत्रज्ञानानं प्रयत्न केला. हा फायदा आहे. जास्त रोग प्रतिकारक क्षमता असणारे वाण तयार केले, हा फायदा आहे. परंतु हे रोग प्रतिकारक क्षमता असणारे वाण तयार करत असताना त्याच्यामध्ये काही उणीवा देखील समोर येत आहेत दिवसेंदिवस. आपण गेल्या 1972चा कालखंड सांगितल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की दुष्काळ अन्नधान्याचा होता. आज अन्नधान्य विपुल प्रमाणामध्ये सगळ्यांना भरपूर खायला मिळतं, परंतु तो दर्जा राहिलाय का, या दर्जेचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्वारी शेतामध्ये येते, परंतु आपण रोग प्रतिकारक क्षमता वाढवली असं म्हणत असताना दुसरीकडं कणसाला तिथंच दाण्याला किडे लागायला लागले. ही बाब सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. धान्य साठवण्याचा प्रश्न आहे आज आपल्याकडं. ज्वारीच्या कणसालाच जर किडे लागत असले तर मग साठवणूक कशी करायची. मग एकीकडे रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा प्रयत्न केला, हा फायदा आहे असं म्हणत असताना या तोट्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, जो तोटा आपल्या पुस्तकामध्ये दिला नाही. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये तर हेच लिहावं लागेल मार्क्स मिळवण्यासाठी, रोग प्रतिकारक क्षमता असणारे वाण तयार करता आले आणि यामधून रोगांवर नियंत्रण करता आलं. आता सध्या कोविडची साथ चालू आहे. हा जागतिक पातळीवर थैमान घातलेला आजार आहे, रोग आहे, विषाणूजन्य. आणि मग रोगाचं प्रमाण कमी करता आलं का, रोग नियंत्रण झालं का, आणि रोग नियंत्रणावरचा खर्च कमी करता आला, हा फायदा सांगितलेला आहे. आता रोग नियंत्रणावरचा खर्च कमी झालाय का, मानवाला होणारे रोग तर सोडा, परंतु वनस्पती सुद्धा रोगामधून सुटल्या नाहीत. सगळ्या प्रकारच्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु आपण फायद्याचा विचार करतोय, म्हणून फायदा काय, रोग प्रतिकारक क्षमता असणारे वाण तयार करता आले. त्यामुळे रोगाविरुद्ध चा जो खर्च होता तो खर्च कमी होत आहे. परंतु याच्यामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही बाबी आहेत. आपण दोन्ही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस आज सध्या मागणी कशाची वाढते, बाजारामध्ये गावरान म्हणून आरोळी मारणारे विक्रेते आपण ऐकले असतील, आणि लोकांचा कल कशाकडे असतं, गावरान घेण्याकडे. म्हणजे संकरित नको. संकरित काय असतं, 2 वेगवेगळ्या पिकांची जनुकं एकत्रित करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या, आणि या संकरित जाती जास्त उत्पादन देतात, लवकर वाढवलेले असतात. परंतु या लवकर वाढवलेल्या टरबूज वेलीला लागण्यापासून 4 दिवसात पक्व टरबूज, त्याचं एवढ्या टरबूजाचं एवढं टरबूज होऊन बाजारामध्ये खायला लाल भडक टरबूज, त्याला इंजेक्शन देऊन हे सगळं कृत्रिमरित्या तयार केल्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर झाला. ही बाब सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. नैसर्गिकपणे आलेली केळी, पिकवलेली केळी, आणि कृत्रिमरित्या कॅल्शियम कार्बाईडचा उपयोग करून पिकवलेली केळी, वाढवलेली केळी, त्याला काही कृत्रिम स्टिम्युलेटिंग हार्मोन्स देऊन तयार केलेली उत्पादनं ही मानवासाठी आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारे आहेत. एवढंच नाही तर जुन्या वनस्पतींच्या ज्या प्रजाती होत्या त्या प्रजाती सुद्धा दिवसेंदिवस कमी झाल्या. याकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु फायदे लिहित असताना मात्र हा विचार न करता आपण परीक्षेत फायदे लिहिले पाहिजेत, पण तोटे विचारात
घेणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा फायदा काय, बदलत्या पर्यावरणामध्ये आता हवामान बदल होतोय, तापमानामध्ये वाढ होते, पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेले, आपल्या प्रांतामध्ये कमी व्हायले, परंतु दुसरीकडे कुठेतरी हे पावसाचं प्रमाण वाढायला सुद्धा लागलेले. मग अशा बदलत्या पर्यावरणाच्या मध्ये तग धरून राहू शकणाऱ्या काही वनस्पतींच्या प्रजाती तयार करता आल्या. दुष्काळ परिस्थितीमध्ये, कुठला दुष्काळ, कोरडा असेल तर अनावृष्टी असताना कमी पावसाच्या मध्ये देखील त्या वनस्पतींना उगवण क्षमता किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल अशा प्रकारचा वापर, अशा प्रकारच्या वनस्पती तयार करता आल्या. आणि दिवसेंदिवस आणखीन पर्यावरण का बदलतंय, तर जमिनीचा कस कमी झाला. आपण रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर अतिरेकी करायला लागलो, त्यामुळे नैसर्गिक जमिनीची जी उपजाऊ क्षमता होती ती उपजाऊ क्षमता कमी झाली, जमिनीचा कस कमी झाला, पाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे किंवा काही प्रदेशामध्ये वाढत आहे. रोगराई, अशा वाढती रोगराई, अशा बदलत्या पर्यावरणामध्ये तग धरून राहू शकणाऱ्या प्रजाती निर्माण करण्याकडे जैवतंत्रज्ञान विशेष लक्ष देतं. आता लक्ष देत आहे, परंतु ह्याच्यामध्ये काय फायदा झाला आणि काय तोटा झाला याचा प्रत्यय आपल्याला आहे. परंतु 1972 नंतर ज्यावेळेस अन्नधान्य नव्हतं आणि अन्नधान्य उपलब्ध झालं, बघा तुम्ही घरी जर कधी वृद्ध माणसांसोबत, आजी आजोबांसोबत जर चर्चा केली, गव्हाची पोळी चपाती कधी खायला मिळायची, फक्त सणावाराला, पाहुणा आल्यानंतर घरामध्ये हे सगळं व्हायचं. तांदळाचा भात कधी शिजायचा घरामध्ये, कधीतरी एखादा सण समारंभ आल्यानंतर. आज आपण कुत्र्या मांजरांना सुद्धा तांदळाचा भात खायला देतो आणि गव्हाची पोळी खायला घालतो. याचा अर्थ काय झाला, अन्नधान्यामध्ये आपण अधिक समृद्ध झालो, हा फायदा आहे. आता हे जैवतंत्रज्ञान, हे सगळं जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालं. भारत सरकारने साधारणपणे 1982 साली जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली आणि 1986 मध्ये या जैवतंत्रज्ञान मंडळाचं रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये झालं. आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात त्याचं रूपांतर केल्यानंतर या जैवतंत्रज्ञानाच्या विभागामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. या वेगवेगळ्या संस्थांचा समावेश या विभागामध्ये करण्यात आला. त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी म्हणजे काय, रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी ही एक संस्था आहे, ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी म्हणतात. त्याचबरोबर नॅशनल फॅसिलिटी ऑफ अॅनिमल टिश्यू अँड सेल कल्चर ही एक वेगळी संस्था आहे. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स, याच्यामध्ये मेडिसिनल म्हणजे औषधी वनस्पती आणि अरोमॅटिक प्लांट्स म्हणजे ज्या वनस्पतींचा विशिष्ट गंध येतो अशा वनस्पती, या कशा काय उपयुक्त असतात किंवा त्या तयार कशा करतात किंवा त्यांचं उत्पादन कसं होतं, या सगळ्यांबद्दल अभ्यास करणारी ही संस्था आहे. त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, या विविध संस्थांचा समावेश आज जैवतंत्रज्ञान विभागामध्ये. या सुरुवातीला 1982 साली राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाचं रूपांतर नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये झालं आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञानाचे हे वेगवेगळे विभाग आहेत. या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत आणि या वेगवेगळ्या संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी संशोधन करतात आणि हे सगळं संशोधन करून विद्यार्थ्यांना जनतेसाठी किंवा लोकांच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती, इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार क्षमता, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी मध्ये आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स, याच्यामध्ये वनस्पती आणि औषधी, गंध येणाऱ्या औषधी वनस्पती यांची निर्मिती कशी करता येईल, यांचं संशोधन कसं करता येईल, याकडं सगळ्या या संशोधक विद्यार्थ्यांचा किंवा पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. आणि हे पदवी प्राप्त करून जैवतंत्रज्ञानाचा उपयोग लोकांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी करतात. हे सगळं हा जैवतंत्रज्ञानाचा फायदा आहे, हे आपल्याला यावरून लक्षात घ्यायचं आहे.